नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। कारण आता असे होणार आहे की मित्रांनो, आपण पाहतो की जे काही जानकी सोबत घडत आहे आणि ऋषिकेश सोबत, ते सर्वांना तर आपल्याला काही पगवत नसतं। आपल्या जानकीची सुद्धा काही चूक नसते आणि ऋषिकेशची सुद्धा काही चूक नसते, कारण त्यांनी आपल्या खरंच स्वतःच्या माणसावर इतका विश्वास ठेवलेला असतो की अगदी डोळे झाकून पण आपली स्वतःचीच माणसं एक दिवस आपल्याला धोका देतात। आणि कारण जे काही एक ऐश्वर्या नावाची नागिन आहे, तीच या घराला नजर लावून गेलेली असते आणि पूर्णपणे ते घर तिने पोखरून काढण्याचा प्रयत्न केलेला असतो। एका रणदिवे फॅमिलीची पूर्णपणे ती वाट लावायला निघालेली असते, केवळ आपल्या डॅडासाठी आणि केवळ आपलं लग्न एका आपल्या आवडत्या मुलाबरोबर झालं नाही यासाठी। तेव्हा मात्र ऐश्वर्या ही तिचे जे काही म्हणणं असतं तर ती सर्व काही खरं करायला निघालेली असते। अहंकाराच्या नादात ती सर्व नाती तोडून शेवटी ही वाईट दिशेच्या मार्गाने ओढलेली असते, परंतु तिला हे माहिती नसतं की पुढे आपल्यासाठी तोच खड्डा आपण स्वतःने खांदून घेतला आणि त्यात मात्र आपण स्वतःला गाडून घेणार आहोत याची काही तिला कल्पना नसते। आत्ता असते ती ऐश्वर्याच्या धुंदीत, तिला असे वाटते की या घराची मालकीन आता फक्त मीच असेल, परंतु कुठेतरी या गोष्टीचा अंत तिचा घडणार असतो आणि ह्या राक्षसरूपी ऐश्वर्याला शेवटी तिच्या पापाची शिक्षा तर मिळणारच असते। परंतु ज्या जानकी आणि ऋषिकेशला तिने आज इतकी रडण्याची वेळ त्यांच्यावर आणली, तर तिला हे माहिती नसतं की त्यांच्यासाठी कुठेतरी कोणी धावून येणारं असतं, असं तिला हे माहिती नसतं। तेव्हा आता आपले जानकी आणि ऋषिकेश घर सोडतात। तिने त्यांचे सर्व अकाउंट तर फ्रीज सुद्धा करून ठेवलेले असते, चहूबाजूंनी त्यांची कोंडी केलेली असते। जानकीने आपले स्वतःचे दागिने काढून देऊ सुद्धा एकही दागिन्याचा कणभर तुकडा सुद्धा आपल्या अंगावर ठेवलेला नसतो आणि त्या कपड्यासह तिने रणदिव्यांची फॅमिली सोडलेली असते। परंतु तरी सुद्धा मित्रांनो, आपली जानकी घर सोडून जायला तयार नसते, कारण तिला असे वाटत असते की नाही, आई कुठेतरी आहे, त्या नक्की मला माफ करतील आणि परत त्या आम्हाला घरात बोलावतील याची तिला खूप मोठी आशा असते। जानकी आणि ऋषिकेश घर सोडल्यानंतर मात्र आपला जो काही विश्वासू असतो तो गुलाबदादा, तर गुलाबदादा ऐन वेळेस या संकटात अगदी जानकीचा भाऊ या नात्याने धावून आलेला असतो। आज गरिबाची काय जाण असते हे त्याने दाखवून दिलेले असते आणि शेवटी त्याला कशाची पर्वा न करता केवळ माणूस हा माणसासाठी किती महत्त्वाचा आहे आणि अशी देवासारखी माणसं आपल्याला आयुष्यात कुठेही भेटणार नाही असे त्याने आपल्या बायकोला सुद्धा पटवून दिलेले असते। त्याला ना आपल्या नोकरीची आशा असते आणि ना कशाची अपेक्षा न ठेवता, कुणाला न घाबरता तो जानकी आणि ऋषिकेशला आपल्या घरी आसरा देतो आणि घाईघाईने तो लगेच आपल्या बायकोला सुद्धा समजावतो, तिला सुद्धा त्यांचे स्वागत व्यवस्थितपणे करायला लागतो। परंतु आपली ही गुलाबदादांची बायको असते ती जरा फटकळ असते आणि तिला काही बोलायचं असं आवताव नसल्यामुळे ती कुठे काय बोलते हे तिचं तिला काही कळत नाही, परंतु मात्र ती करते मात्र आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांच्या पुढं तिचा स्वभावच फटकळ असतो। तेव्हा ती सगुना काही असे मध्ये बोलून जाते, जे ऋषिकेशला खरंच खूप वाईट वाटतं। ऋषिकेश त्या गोष्टीचा इतका विचार करत असतो की त्याच्या डोळ्यात खरंच पाणी येतं की आज आपल्या गुलाबदादांना आपण कशाचाही त्यांच्यासाठी काही केले नाही, उलट त्यांनी आपल्या घरात काम केले आणि आपल्याला त्यांनी इतकं वडिलांचं प्रेम देऊन आज चक्क ते आपल्यासाठी धावून आलेत, म्हणून ऋषिकेशला थोडंसं वाईट वाटते। तेव्हा जानकी त्यांना समजावते की ऋषिकेश, अहो प्लीज तुम्ही इतकं मनावर वाईट वाटून घेऊ नकास। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, आता हे कुटुंबच माझं आहे आणि ह्या कुटुंबात फक्त तू, मी आणि ओवी हीच माझी माणसं आहेत, म्हणून मी आता आपल्या कुटुंबासाठी लढायचं ठरवलं, रडायचं नाही। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो तुम्ही एकटे नाहीत, मी आणि ओवी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, त्यामुळे कधीही तुम्ही न असे डगमगता आपण आता आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूयात। तेव्हा मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण असे बघितलं होतं की आता जानकी आणि ऋषिकेश आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात। तेव्हा मात्र ऋषिकेशला वाईट वाटतं, परंतु जानकीची त्याला खंबीर साथ मिळाल्यामुळे तो पुन्हा सर्व काही हे साम्राज्य उभे करायला तयार असतो। ऐश्वर्याने फुटका कवडी सुद्धा न दिल्याने आणि त्याने इतके कष्ट करून कंपनी इतकी मोठी केली होती, कंपनीच्या
त्यांचे सर्व काही व्यवस्थित कारभार सुरळीत सुरू केले होते। जे सारंगला कधी जमत नव्हते ते त्याने सर्व व्यवस्थित करून रणदिव्यांचा हा मोठा उद्योग त्याने वाढून ठेवला होता। परंतु त्याने इतका विश्वास ठेवलेला असतो की स्वतःच्या अकाउंटवर ते पैसे कधीही तो टाकत नसतो। जे काही पैसे असायचे ते फक्त कंपनीच्या त्याच्या नावावरच्या अकाउंटमध्ये टाकायचा। परंतु ह्या घाणेरडे ऐशोने ते सुद्धा कारस्थान करायला मागे पुढे पाहिले नाही। तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकी हे गुलाबदादांच्या घरी जेवण करतात आणि मस्त असं कारण ओवीला भूक लागलेली असते। ओवी म्हणते की आता काही झालं तरी मला बाबा खरंच खूप भूक लागली। तेव्हा जानकी ही ओवीला काहीतरी घास घरवत असते। परंतु गुलाबदादा तर बाजारात गेलेले असतात आणि बाजारात गेल्यानंतर ते रस्त्यामध्ये येतात। परंतु रस्त्यात त्यांना अचानक सौमित्र दादा आणि अवंतिका भेटतात। गुलाबदादांना खूप आनंद होतो। गुलाबदादा म्हणतात की सौमित्र भाऊ दादा, मी तुम्हाला जे काही सांगत आहोत ते खरंच ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटेल। कारण तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, मला कळले की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी घरातून बाहेर निघालेत, कारण या घरामध्ये खूप अपमान झाला आणि त्यांना बाहेर सुमित्रा आईने काढून दिले, त्यामुळे मी त्याला शोधण्यासाठी इकडे आलेलो आहोत। तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की जोपर्यंत जानकी वहिनी त्या घरात नाही तोपर्यंत मी सुद्धा येथे नाही राहू शकत, म्हणून ती सुद्धा जानकी आणि ऋषिकेशला आपल्या सौमित्र सोबत शोधायला निघते। तर इकडे घरी आजी आणि ऐश्वर्या मात्र ह्या खूप खुश असतात। त्यांना असे वाटत असते की आता खरंच आता या घरात फक्त आपल्या राज्य चालणार आणि आजीला असे वाटत असते की ऐश्वर्या तर आपल्या बोटावरच नाचते, आपण जे काही सांगतो ती तेच करते, कारण इतक्या दिवस जे कुणाला जमले नाही ते ऐश्वर्याने केले, म्हणून आजी तर ही त्याच भ्रमात असते। सारंगला मात्र करमत नसते, त्याला खूप वाईट वाटत असतं की कुठे काहीतरी चुकतं की काय, आणि नक्की मी जानकी वहिनी आणि म्हणजे ऋषिकेश दादा कधी असे वागणार नाही, मग असे काय घडले असेल, नेमकं असे काय होत असेल। सुमित्राला सुद्धा खूप वाईट वाटतं, तिला सुद्धा जेवण गोड लागत नसतं। सारखी ऋषिकेश जानकीची ओवीची आठवण येत असते की नक्की असं काय झाले असेल, नानांनी का असे जानकीवर बोट दाखवलेले असणार, नानांना दुसरे काहीतरी सांगायचे असेल आणि माझंच काहीतरी गैरसमज झाला असेल की काय, म्हणून तिला तर खूप टेन्शन येते आणि ते कुठे गेले असतील, काय करत असतील, म्हणून तिला वाईटसुद्धा वाटतं। इकडे नानांना तर ऋषिकेश जानकीची खूप काळजी लागून असते की माझे कुठे गेले असतील मुलं, आणि आता इतक्या मोठ्या शहरात ते कुठे राहतील, कुठे जातील, म्हणून नानांना सरच खूप टेन्शन येतं। परंतु नाना हे स्वतःला आवरतात, नानांना खूप त्याचा त्राससुद्धा होत असतात आणि ते सुमित्राबरोबर बोलायला सुद्धा तयार नसतात, कारण सुमित्राने आज म्हणजे नानांनी सुद्धा त्यात चूक म्हणजे त्यांची मोठी होती, कारण ते सुमित्राला सुद्धा दोषी मानत नाही। परंतु सुमित्रा खरंच तू जानकी आणि ऋषिकेशला ओळखण्यात खूप मोठी चूक केली। अगं मी तर माझ्या मनावर म्हणजे ताबा ठेवून इतका मोठा निर्णय घेतला की जानकीकडे ते बोट दाखवले, परंतु सुमित्रा नाही, कधी ना कधी तुला ह्या सत्याचा उलगडा होईल आणि त्या दिवशी तुला खरंच खूप पश्चाताप होईल आणि ते सत्य लवकरच मी तुला सर्व सांगेल। त्यानंतर लगेच इकडे जानकी वहिनी सर्व काही सौमित्रा आणि अवंतिकाला सांगते की काय झालेले आहे ते। तेव्हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर अवंतिका म्हणते की नाही, त्या ऐश्वर्याला आता सोडायचं नाही, जानकी वहिनी आपण दोघींनी एकत्र येऊन तिला कसा धडा शिकवायचा आणि त्या घराच्या बाहेर तिला कसे काढायचे आता आपण ठरवूयात, नक्की त्यासाठी काय करायचे। पण अवंतिका ही खूप डेंजर असते। अवंतिका म्हणते की जानकी वहिनी, मी तुमच्यासारखी रडत बसणार नाही, माझं जे काही असतं ते अगदी तोंडावर असतं, त्यामुळे आता माझ्या नवऱ्यावर सुद्धा तिने जे काही मागे केलेलं आहे अन्याय, तो सुद्धा त्याचा बदला तर घेईन, परंतु तुम्हाला घराच्या बाहेर काढल्याचा आणि प्रॉपर्टीतून आपल्याला बेदखल केल्याचा मी त्यांच्याकडून नक्की वकिली भाषेने त्यांना व्यवस्थित म्हणजे तिला शिक्षा व्हायलाच हवी। तेव्हा सौमित्र आणि अवंतिका ठरवतात की आता घरामध्ये जायचे आणि घरामध्ये ऐश्वर्याला ओटणीवर आणायचे, कारण तिने तर फक्त आता जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले, परंतु आता मात्र ती आपल्याला घराच्या बाहेर नाही काढू शकत। तेव्हा मात्र ती घराकडे धाव घेतात, म्हणजे जायला निघतात। जानकीला आणि ऋषिकेशला म्हणतात की दादा, तुम्ही आमच्या घरी आमच्या राहायला चला आणि कधीही आपण एकत्र राहून तेथून त्या ऐश्वर्याला धडा शिकू शकतो। तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की अरे तूच आता बाहेर राहतो आणि मी जर तुझ्या तिकडे राहायला आलो तर आणखीन वेगळं होईल, परंतु सौमित्र हा ऐकायला तयार नसतो। सौमित्र म्हणतो की नाही दादा, जेथे तू तेथे मी असेल, म्हणून शेवटी सौमित्र त्यांना घरी घेऊन
घेऊन जातो आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्यांची व्यवस्थित अवंतिका स्वागत करते। तेव्हा अवंतिका आणि आता सौमित्र ठरवतात की आता नक्की घरी जायचं। तेव्हा अवंतिका मात्र काही ही तिकडे तेव्हा सौमित्र घरी येतो। घरी आल्यानंतर तो सुमित्राशी सुद्धा काही बोलत नाही आणि सुमित्रा त्याला नानांच्या रूममध्ये घेऊन येते। ऐश्वर्याकडे तर रागाने बघत असतो आणि सारंगशी तर त्याने पूर्ण संबंध तोडलेलेच असतात। शर्वरीबद्दल सुद्धा तो काहीच बोलत नाही, कारण सारंग आणि शर्वरीने जानकी बहिणीला कशाचीही किंमत न देता घराच्या बाहेर काढण्यात त्या ऐश्वर्याची साथ दिली म्हणून त्याला राग असतो। तेव्हा डायरेक्ट तो नानांच्या रूममध्ये येतो। नानांना सर्वांना तो विचारतो की नाना अशी काय तुमच्यावर परिस्थिती ओढवली होती की तुम्ही जानकी बहिणीवर म्हणजे जिन्यावरून ढकलून देण्याचा आरोप केला, असं काय झालं होतं? तेव्हा मात्र नानांना खरंच खूप त्रास होतो। नाना विचारतात की म्हणजे खुणावून की अरे सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश कुठे आहे, ते तुला भेटले का रे? तेव्हा सौमित्र सर्व काही त्यांना सांगतो। नानांच्या जीवात जीव येतो। तेव्हा नाना म्हणतात की सौमित्र खरे अरे तूच आहे की मी तुला आता या जानकी ऋषिकेशला या संकटातून बाहेर काढण्यासाठी एका लक्ष्मणासारखं तू त्यांची साथ देऊ शकतो। तेव्हा सौमित्र म्हणतो की ठीक आहे नाना, नेमकं काय घडले ते सर्व सांगा। तेव्हा नाना म्हणतात की खरंच ही ऐश्वर्या आपल्या घराला डसणारी नागिन आहे आणि सौमित्र मी कोणतेही वकीलपत्र तयार केले नव्हते, कारण जे मी मृत्यूपत्र तयार केले होते ते फक्त माझ्याजवळ आहे, परंतु ह्या वकिलांनी नेमकं असे का केले? तर म्हणजे सौमित्रांनी नानांना अगोदर विचारलेले असते की नाना तुम्ही असे आपल्या प्रॉपर्टीचे हिस्से का केलेत आणि मृत्यूपत्र का बनवले, काय गरज होती? आणि ते पण असे कुणाच्याही मनाला पटेल असे मृत्यूपत्र तुम्ही तयार का केले नाही? जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांना काय दिलं तर देवारा। तेव्हा लगेच नानांच्या जीवात जीव येतो। नाना म्हणतात की खरंच ज्यामध्ये ही अमूल्य संपत्ती आहे, म्हणजे खास खजिना ज्यामध्ये ठेवलेला आहे, तो माझ्या जानकी आणि ऋषिकेशला देवकृपेने मिळाला म्हणून नानांना आनंद वाटतो, कारण त्यातच खरं मृत्यूपत्र हे असतं। आणि नाना लगेच सौमित्राला त्याबद्दल सर्व काही सांगतात। अरे सौमित्र, माझ्यावर तुझा विश्वास नाही ना? जा त्या देवघरात आणि मी माझं मृत्यूपत्र म्हणजे करून ठेवलेलं आहे। त्या मृत्यूपत्रात मी काय काय वाटे केले, हे सर्वांना काय काय प्रॉपर्टी दिली हे तुझ्या लक्षात येईल। अरे या ऐश्वर्याने मला ओवीला मारण्याची धमकी दिली म्हणून मला जानकीवर ते सर्व आरोप करावे लागले। तेव्हा सौमित्र सर्व काही नानांना सांगतो की अहो नाना, ही ऐश्वर्या कशी आहे हे तुम्हाला नाही पण मला चांगले माहिती आहे, कारण आत्तापर्यंत तिने माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी जबरदस्ती करण्यासाठी खूप काही प्रयत्न केला, पण तरीसुद्धा तिने अवंतिका आणि मला त्रास द्यायला मागे पुढे पाहिले नाही। अवंतिका या घरात का राहत नाही, कारण ती ऐश्वर्या तिला त्रास देते म्हणूनच ना। तेव्हा नाना म्हणतात की ठीक आहे सौमित्र, मी खरंच त्या ऐश्वर्याला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, परंतु जेव्हा तिचे सर्व कारस्थान मला कळले तेव्हा मात्र तिने मला जिन्यावरून ढकलून दिले, परंतु तुझ्या सुमित्रा आईला याबद्दल काही माहिती नाही। तिच्या डोळ्यावर जी ऐश्वर्या नावाची पट्टी बांधली गेलेली आहे, तर सुमित्र ती पट्टी तू बाजूला काढ आणि जे काही जानकी आणि ऋषिकेशच्या ती गैरसमज करून त्यांचा असा रागराग करते, त्यांना तिने धूर लोटले, तर तिला एकदा चांगला तिचे डोळे उघड, म्हणजे जे काही सत्य आहे तू तिच्या समोर घेऊन ये। तेव्हा सौमित्र आणि नानांचे सर्व काही बोलणे ऐकले असते आणि तेव्हा तिला सर्व सत्याचा उलगडा होतो। तेव्हा ती खूप पश्चाताप करत असते की नाही, मी खूप मोठी चूक केली, कारण आता या घरामध्ये जे काही होते ते मला सहन नाही होत आणि आता ऐश्वर्या खरंच खूप चुकीची वागली, परंतु आता मात्र आपल्या सारंगसाठी मात्र ते कोणी काही बोलत नसतात आणि पण ऐश्वर्याच्या पापाचा घडा पूर्णपणे भरलेला असतो, कारण सौमित्राने आता अशी युक्ती लढवलेली असते की आपल्या वकिली डोक्याने जे काही ते मृत्यूपत्र खरे नानांचे आहे, तर त्यावरील सर्व तो नानांच्या सह्या आणि स्टेटमेंट घेऊन तो सर्व जे काही शहाणे वकिलांनी केलेले आहे, तर त्या शहाणे वकिलावर दावा करून सर्व काही तो फेरबदल करणार असतो। शहाणे वकिलांनी ज्या दबावाखाली येऊन हे सर्व केले, तर शहाणे वकिलांची सुद्धा तो भेट घेतो आणि शहाणे वकील घडलेला सर्व प्रकार नाना आणि त्याला सांगतात। तेव्हा आता सर्व सत्याचा उलगडा होतो। तर जानकी आणि ऋषिकेशने नवीन आयुष्याला तर धुमधडाक्यात सुरुवात केलेलीच असते, परंतु दीपावलीच्या मुहूर्तावर परत सुमित्राही स्वतः त्यांची नाक घासून माफी मागते आणि आपल्या जानकी ऋषिकेशला परत आपल्या घरी घेऊन येत असते, कारण जानकीशिवाय रणदिवे फॅमिली ही कधीही पूर्ण होणारी नसते। तिच्याशिवाय ना तेथे कधी म्हणजे दिवस होतो आणि रात्र होतो, कारण सर्व काही त्या घराला आपल्या जानकी बहिणीची शोभा असते। तिचं अंगण हे तिच्या पावलांनी सजतं आणि तिच्या
चेहऱ्याच्या तेजस्वावरून आपलं जे काही रणदिवे कुटुंबाचं हे तेज आहे ते फुलतं। तेव्हा आता जानकी परत या घरात मोठ्या मानाने येणार असते आणि परत सर्व सत्याचा उलगडा होऊन शेवटी सारंगसमोर त्या ऐश्वर्याचा खरा चेहरा मात्र आलेला असतो। कारण आता सारंग ऐश्वर्याला रंगेहात पकडणार असतो आणि त्या ऐश्वर्याच्या पापाची शिक्षा तो तिलाच देणार असतो। तेव्हा स्वतः ऐश्वर्याने अहंकारामध्ये जे काही नाती तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा खूप मोठी तिला मिळणार असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या शिव मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।